यानंतर नागपूरमधली एक ब्रेकिंग बातमी। नागपुरातल्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याचं समोर आलंय। स्फोटातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। कंपनीमध्ये एकूण किती कामगार होते याची अद्याप माहिती मिळालेली नाहीये। आपण बघतोय नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय। मृतांच्या नातेवाईकांचं ग्रामस्थांनी हायवेवर रास्ता रोको केलेला आहे। तर कंपनीसमोर घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरीकडे कंपनीच्या गेटवर उभे असलेल्या लोकांवर सौम्य लाठीचार्ज पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। मृतांच्या नातेवाईकांनी हायवेवर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या घटनेमध्ये मृतांची आकडा आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण एकूण किती कामगार या कंपनीमध्ये काम करत होते त्याचा आकडा अद्याप आलेला बाहेर नाहीये। आणि त्यामुळे तुर्तास जी प्राथमिक माहिती मिळते, या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। नातेवाईक आक्रमक झालेले।